याला जोडून एक अजून प्रश्न विचारायचा होता की आपण नेहमी लग्नाआधी चेक करतो की हा फिजिकली फिट आहे का, फायनान्शियली फिट आहे का, पण हा मेंटली फिट आहे का, हा क्रायटेरिया मिसिंग वाटतोय सध्या जनरेशनमध्ये. कारण की पास्टचे जे ट्रॉमाज असतात ते घेऊनच लोक नवीन रिलेशनशिप सुरू करतात किंवा ते खूप मिसमॅच होत आहे किंवा तो इमोशनली तितका सॉर्टेड नसतो आणि ते पार्टनरकडे आल्यानंतर त्याचं एक वेगळं दडपण येते. याबद्दल काय सांगाल आणि हे कसं सॉर्ट करायला पाहिजे? आता जेव्हा नवीन जनरेशन बद्दल आपण बोलतोय त्यावेळेला काय होतंय सांगतो. प्रत्येकाला काहीतरी पास्ट आहे. मेजॉरिटी ऑफ देम, आय नॉट से ऑल, पण मेजॉरिटी ऑफ देम, की काहीतरी पास्ट रिलेशन आहे, पास्ट काहीतरी नातं तयार झालेलं आहे. ते वर्कआउट नाही झालं, त्याच्यामुळे नवीन रिलेशन तयार झालंय. पण आपण त्या रिलेशन मधून बाहेर जे पडतो ते कसं पडतो याला खूप महत्व आहे. म्हणजे ते नातं मी का संपवलं किंवा ते का संपलं ह्याबद्दल कुठेतरी क्लोजर मला मिळायला पाहिजे, की ते नातं का चांगलं नाही उरलं माझ्यासाठी. जेव्हा सुरू केलं तेव्हा ते नातं चांगलं होतं, पण नंतर ते का वर्कआउट झालं नाही, का त्याच्यामध्ये बदल येत गेले, का त्याच्यामध्ये मला असं वाटायला लागलं की नाही हे माझी वाढ करत नाहीये. हे पहिलं समजून घ्या. हे जेव्हा आपण समजतो ना त्यावेळेला ते नातं बंद झाल्याचं आपल्याला दुःख होत नाही. पण ते जर आपण अॅनलाइज नाही केलं तर आपण कायम रुखरुख राहते की अरे नाही काहीतरी बदलायला पाहिजे होतं किंवा ते नातं परत येऊ शकतं का, ही शंका आपल्याला कायम मनात राहते. सो जेव्हा आपण नवीन नात्यामध्ये जातोय तेव्हा जुनी नाती क्लोज करणं हे खूप महत्वाचं आहे. हे पहिलं जाणून घ्या. हे जाणल्यावरच मग नवीन नातं तयार करा.